विशेषतः सांधेदुखी असताना थोडा जास्त संतुलित आहार घ्यायला हवा। एक तर पहिली गोष्ट, आपण जे खातो पितो त्यानं आपला वात वाढणार नाही आणि शरीरातला कफधातू म्हणजे प्रोटेक्टिंग कवरिंग सिस्टीम ती नॉर्मलच राहील, याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे। अगदीच आपली उपासमार होणार नाही आणि शिवाय अति खाऊन आपल्या शरीरामध्ये अपचन होणार नाही अशी काळजी आपण इथं घ्यायला पाहिजे। तर आपली पचनशक्ती, आपलं वय, आपल्याला लागणारी भूक आणि आपलं दिवसभराचं जे काही शेड्यूल आहे त्या सगळ्याचा विचार करून आपल्या दिवसभराचं खाण्यापिण्याचं किंवा डाएटचं टाईम टेबल आपण ठरवून घ्यायला पाहिजे। वाढलेला वात कमी करणारा, हाडांना पोषण देणारा, सांध्यांना वंगण पुरवणारा, शरीरातला अस्थिधातू म्हणजे शरीरातली हाडं व्यवस्थित ताकदवान ठेवणारा हा आहार आपल्याला घ्यायला हवा। जेवण गरम हवं। ज्यांना जेवताना गार डबा घ्यायला लागतो त्यांनी जेवताना आणि इतर वेळीसुद्धा गरम पाणी प्यायला हवं। जेवण स्निग्ध गुणांचं असावं म्हणजे जेवणातून आवश्यक असा चांगला तेलकटपणा आतड्यांना, त्वचेला, मांसपेशींना, सांध्यांना मिळू शकतो, ज्यामुळे सांध्यांमधलं वंगण व्यवस्थित राहतं, सांधे झिजत नाहीत, कुरकुरत नाहीत। जेवताना भाजी आमटी यांना तेलाची व्यवस्थित फोडणी वापरावी। चिकटपणा कमी करण्यासाठी किंवा चकचकीतपणा किंवा ट्रान्सपरंट दिसण्यासाठी म्हणून केमिकल प्रोसेस केलेलं जे रिफाईंड तेल आहे ते वापरणं आपण टाळायला पाहिजे। शक्य असेल तिथे भाजी आमटी, कढी, कोशिंबीर यांना तुपाची फोडणी द्यावी। जेवणात ओल्या खोबऱ्याचा वापर वाढवावा। हे सगळं खाल्लेलं पचतंय ना याकडे मात्र बारकाईनं लक्ष ठेवावं। थोडक्यात संतुलित सुवर्णमध्य साधणारा आहार आपण हिवाळ्यामध्ये घ्यायचा आहे।